गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्र हो. आजच्या तासामध्ये आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित काही महत्त्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. तर आपण पहिला प्रश्न घेऊया. रिकामी जागा यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचा उत्पादन खर्चातील निरपेक्ष अंतर हा केंद्रबिंदू होता. पर्याय अ रिकार्डो, पर्याय ब ॲडम स्मिथ, क ओलिन, ड वरील सर्व. तर प्रश्न पुन्हा एकदा ऐका. रिकामी जागा यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचा उत्पादन खर्चातील निरपेक्ष अंतर हा केंद्रबिंदू होता. पहिला पर्याय रिकार्डो, दुसरा पर्याय ॲडम स्मिथ, तिसरा पर्याय ओलिन आणि चौथा पर्याय वरील सर्व. तर चौथा पर्याय तर चुकीचाच आहे, कारण वरील सर्व या सर्वांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचा केंद्रबिंदू हा उत्पादन खर्चातील निरपेक्ष अंतर हा नव्हता. म्हणून चौथा पर्याय चुकीचा आहे. पर्याय अ रिकार्डो, रिकार्डो यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचा सुद्धा उत्पादन खर्चातील निरपेक्ष अंतर हा केंद्रबिंदू नव्हता. म्हणून पर्याय अ सुद्धा चुकीचा आहे. पर्याय ब ॲडम स्मिथ, ॲडम स्मिथ यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत मांडला. तर त्यामध्ये ॲडम स्मिथ यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचा उत्पादन खर्चातील निरपेक्ष अंतर हा केंद्रबिंदू होता. कारण ॲडम स्मिथ यांचा सिद्धांतच उत्पादन खर्चातील निरपेक्ष अंतरावर अवलंबून आहे. सिद्धांत त्या ठिकाणी उत्पादन खर्चातील निरपेक्ष अंतरावर त्या ठिकाणी जोर देतो, केंद्रबिंदू आहे. त्यामुळे ॲडम स्मिथ यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचा उत्पादन खर्चातील निरपेक्ष अंतर हा केंद्रबिंदू होता. म्हणून ब पर्याय बरोबर आहे. पर्याय क ओहलिन हा सुद्धा चुकीचा आहे. म्हणजे पर्याय अ रिकार्डो हा अयोग्य आहे. पर्याय क ओहलिन हा अयोग्य आहे. पर्याय ड वरील सर्व हा अयोग्य आहे. फक्त योग्य पर्याय आहे ब ॲडम स्मिथ. कारण ॲडम स्मिथ यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचा उत्पादन खर्चातील निरपेक्ष अंतर हा केंद्रबिंदू होता. पुढचा प्रश्न घेऊया. रिकामी जागा यांच्या मते आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी उत्पादन खर्चात निरपेक्ष तफावत असण्याची काहीही आवश्यकता नाही. रिकामी जागा यांच्या मते आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी उत्पादन खर्चात निरपेक्ष तफावत असण्याची काहीही आवश्यकता नाही. अ रिकार्डो, ब ॲडम स्मिथ, क ओलिन आणि ड वरील सर्व. तर कोणाच्या मते आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी उत्पादन खर्चात निरपेक्ष तफावत असण्याची काही आवश्यकता नाही. तर निरपेक्ष तफावत, उत्पादन खर्चातील निरपेक्ष तफावत यावर आधारित सिद्धांत ॲडम स्मिथ यांनी मांडलेला आहे. यावर आधारित
आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत ॲडम स्मिथ यांनी मांडलेला आहे. आणि हा सिद्धांत मांडल्यानंतर रिकार्डो यांनी असं मत व्यक्त केलं की आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी उत्पादन खर्चात निरपेक्ष तफावत असण्याची काहीही आवश्यकता नाही. म्हणून पर्याय पहिला रिकार्डो हे योग्य पर्याय आहे. कारण रिकार्डो यांच्या मते आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी उत्पादन खर्चात निरपेक्ष तफावत असण्याची काहीही आवश्यकता नाही. म्हणून पर्याय हा पर्याय योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. डॅश 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 म्हणजे रिकामी जागा. यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचा उत्पादन खर्चातील तुलनात्मक अंतर हा केंद्रबिंदू आहे. रिकामी जागा. यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचा उत्पादन खर्चातील तुलनात्मक अंतर हा केंद्रबिंदू आहे. तर पर्याय दिलेले आहेत रिकार्डो, ॲडम स्मिथ, वोहलिन आणि वरील सर्व. तर यापैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचा उत्पादन खर्चातील तुलनात्मक अंतर हा केंद्रबिंदू आहे? तर पर्याय रिकार्डो. कारण रिकार्डोने उत्पादन खर्चातील तुलनात्मक अंतर हा केंद्रबिंदू मानून आपला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत मांडला. त्यामुळे रिकार्डो यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचा उत्पादन खर्चातील तुलनात्मक अंतर हा केंद्रबिंदू आहे. म्हणून योग्य पर्याय आहे. पर्याय ॲडम स्मिथ, पर्याय वोहलिन आणि पर्यायावरील सर्व हे तिन्ही पर्याय अयोग्य आहेत. पुढचा प्रश्न घेऊया. डॅश 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 हे रिकार्डोच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचे गृहीतक नाही. पहा, प्रश्न नीट वाचून घेत चला आणि शेवटपर्यंत प्रश्न व्यवस्थित वाचत चला. पर्यायसुद्धा शेवटपर्यंत व्यवस्थित वाचत चला. कधीकधी काही प्रश्नांचे 2 पर्यायसुद्धा योग्य असतात. काही प्रश्नांचे 4ही पर्याय योग्य असतात. परंतु त्यातल्या त्यात योग्य पर्याय कोणता हे तुम्हाला निवडायचं असल्यामुळे प्रश्न आणि त्या प्रश्नाला दिलेली पर्याय ही अतिशय काळजीपूर्वक वाचली पाहिजे. तर प्रश्न पुन्हा एकदा वाचतो. रिकामी जागा हे रिकार्डोच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचे गृहीतक नाही. श्रम हा उत्पादनाचा एकमेव घटक आहे. श्रम हा घटक एकजिन्सी आहे. श्रम खर्चानुसार वस्तूच्या किमती ठरतात. आणि श्रम हा घटक एकजिन्सी नसतो. तर यामध्ये रिकार्डो यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचे कोणते गृहीतक नाही हे आपल्याला शोधायचं आहे. जे गृहीतक नाही ते योग्य उत्तर आहे. म्हणून पहिलं गृहीतक आपण वाचूया. पहिला पर्याय श्रम हा उत्पादनाचा एकमेव घटक आहे. श्रम हा उत्पादनाचा एकमेव घटक आहे. हे रिकार्डो यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचे गृहीतक आहे. म्हणून हे उत्तर नाही. श्रम हा घटक एकजिन्सी आहे. श्रम हा घटक एकजिन्सी आहे
हे सुद्धा रिकार्डोच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचं गृहीतक आहे. म्हणून हे सुद्धा योग्य उत्तर नाही. क. श्रमखर्चानुसार वस्तूच्या किमती ठरतात. श्रमखर्चानुसार वस्तूच्या किमती ठरतात हे सुद्धा रिकार्डो यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचे गृहीतक आहे. त्यामुळे हे सुद्धा योग्य पर्याय नाही किंवा योग्य उत्तर नाही. आता ड. श्रम घटक. श्रम हा घटक एकजिन्सी नसतो. तर हे श्रम हा घटक एकजिन्सी नसतो हे रिकार्डो यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचे गृहीतक नाही. बाकी अ, ब, क हे तिन्ही गृहीतक आहेत. त्यामुळे योग्य उत्तर श्रम हा घटक एकजिन्सी नसतो हे योग्य उत्तर आहे. म्हणून ड हा पर्याय योग्य पर्याय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेऊया. पुढचा प्रश्न आहे, रिकार्डोने आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या तौलनिक खर्चाच्या सिद्धांतात दोन देशातील वस्तूच्या उत्पादन खर्चात किती प्रकारचे फरक असू शकतात असे सांगितले आहे. पहा प्रश्न पुन्हा एकदा ऐका. रिकार्डोने आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या तौलनिक खर्चाच्या सिद्धांतात दोन देशातील वस्तूच्या उत्पादन खर्चात किती प्रकारचे फरक असू शकतात असे सांगितलेले आहे. म्हणजे रिकार्डोने आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत मांडताना तौलनिक खर्चाच्या सिद्धांतात दोन देशातील उत्पादन खर्चात किती प्रकारचे फरक असू शकतात हे सांगितलेलं आहे. तर याचे पर्याय दिलेले आहेत. अ 2, ब पर्याय आहे 3, क पर्याय आहे 4 आणि ड पर्याय आहे 5. तर रिकार्डोने आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या तौलनिक खर्चाच्या सिद्धांतात दोन देशातील वस्तूच्या उत्पादन खर्चात 3 प्रकारचे फरक असू शकतात असे सांगितलेले आहे. म्हणून उत्तर ब पर्याय 3 हे बरोबर आहे. पर्याय ब 3 हे उत्तर बरोबर आहे. हे योग्य पर्याय आहे. कारण रिकार्डोने आपल्या सिद्धांतात 3 प्रकारचे उत्पादन खर्चात फरक असू शकतात असं सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेऊया. रिकामी जागा. आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार हा ओहलींचा ग्रंथ कोणत्या वर्षी प्रसिद्ध झाला? इंटर रिजनल अँड इंटरनॅशनल ट्रेड म्हणजे आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार हा ओहलींचा ग्रंथ कोणत्या वर्षी प्रसिद्ध झाला? तर ओहलींचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत पाहताना आपण ओहलींने प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार हा ग्रंथ कोणत्या वर्षी प्रसिद्ध केला याचं उत्तर आपण पाहिलेलं होतं. तर पर्याय दिलेला आहे 1930, ब पर्याय आहे 1931, क पर्याय आहे 1932 आणि ड पर्याय आहे 1933. तर ओहलींने आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार हा आपला ग्रंथ 1933 प्रसिद्ध केलेला आहे. त्यामुळे पर्याय ड 1933 हे उत्तर योग्य पर्याय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. रिकामी जागा हे हेक्स्चर-ओहलीन यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचे गृहीतक नाही. रिकामी जागा हे हेक्स्चर-ओहलीन यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचे गृहीत नाही. म्हणजे हेक्स्चर-ओहलीन यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचे गृहीत नसलेले आपल्याला निवडायचे आहे योग्य पर्याय म्हणून.
तर पर्याय अ दिलेला आहे, पूर्ण रोजगार असतो. हेक्चर वोलिनच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचं हे गृहीतक आहे. कारण हेक्चर वोलिन यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा हा सिद्धांत मांडताना अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार असतो असं गृहीत धरलेलं आहे. त्यानंतर ब पर्याय, वाहतूक खर्च नसतो. हेक्चर वोलिन यांनी त्यांचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत मांडत असताना वाहतूक खर्च नसतो असं सुद्धा गृहीत धरलेलं आहे. त्यामुळे ब पर्यायसुद्धा योग्य नाही. त्यानंतर क पर्याय, मुक्त व्यापार नसतो. तर हेक्चर वोलिन यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचे क पर्याय म्हणजे मुक्त व्यापार नसतो हे गृहीतक नाही. म्हणून क, मुक्त व्यापार नसतो, हे योग्य पर्याय आहे. त्यानंतर ड होता, पूर्ण स्पर्धा असते. तर पूर्ण स्पर्धा असते हे सुद्धा वोलिन यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचे गृहीतक आहे. त्यामुळे अ पर्याय पूर्ण रोजगार असतो हे गृहीतक आहे. ब पर्याय वाहतूक खर्च नसतो हे गृहीतक आहे. ड पर्याय पूर्ण स्पर्धा असते हे गृहीतक आहे. म्हणजेच क पर्याय मुक्त व्यापार नसतो हे हेक्चर वोलिन यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचे गृहीतक नाही. म्हणून योग्य पर्याय आहे क, मुक्त व्यापार नसतो. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.